खूप जणांना हे आवडतंय. त्या बात मी जी कलेजी खात नव्हतो ती आजपासून खाणार आहे. म्हणजे फर्स्ट टाइम करताय मी, फर्स्ट टाइम मला तुम्हाला आवडलं. हाँ, अलग एक अलग डिफरेंट लग रहा है और टेस्ट भी बहुत अच्छा लगा. ये इससे पहले कभी ये टेस्ट में नहीं खाया. आणि मी आता हे घरी घेऊन पण चालली, म्हणजे घरी तू आता अजून घेऊन चालले, पार्सल घेऊन चालली. पार्सल घेऊन चालले. तंदूर, विंग्स, लॉलीपॉप. Stop the time, 'cause I wanna freeze this moment, make it mine, hold you close. Now my heart's wide open. When I'm with you, suddenly I feel no pain. Do you make it go away? Do you make it? नमस्कार मंडळी, मी ओमकार आणि तुम्ही बघता आपला आवडता कट्टा, ज्याचं नाव आहे होये कट्टा. मंडळी, आपण आजपासून नवीन सिरीज चालू करतोय जिचं नाव आहे हीच ती वेळ. तर मंडळी, आपण आज आलेलो आहोत स्मोकेड बार्बेक्यू टॅक्सी जवळ इथे. तर मंडळी, हा लोकेटेड आहे आपला देवनार मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या जस्ट अपोजिट आहे. आणि आपला मुंबई गोवा महामार्ग त्याच्याच जवळ आहे, एकदम नियर बाय. मातोश्री शाळा सुद्धा आहे इकडे आणि ही टेलिकॉम फॅक्टरी पण आहे. तुम्ही जर मुंबई गोवा महामार्गावरून जात असाल तर आपल्या चेंबूरच्या थोडंसं पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या थोडंसं पुढे आलात की तुम्हाला इकडे बार्बेक्यू टॅक्सी तुम्हाला इथे दिसेल. चांगला हेतू आहे. आपण बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे हे चिकनचे आयटम जे आहेत बार्बेक्यूचे ते बनवतोय. खूप सुंदर असं इकडे हा जो कन्सेप्ट आहे, हा जो वेगळाच कन्सेप्ट आहे. एका गाडीमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये इकडे त्याने चारकोल जे आहेत त्यावर तो बनवतोय. इकडे कुठल्याही प्रकारचा गॅस सिलेंडरचा वापर केलेला नाहीये आणि खूप युनिक अशी कन्सेप्ट आहे. तो यामध्ये आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे? सध्या 6 आयटम आहेत. अच्छा, आता व्हेज सध्या ठेवलं नाही. चिकन लॉलीपॉप आहे, चिकन विंग्स आहे, हाफ तंदूर आहे, टिक्का आहे. तर म्हणजे इकडे कंटिन्यू ऑर्डर येते, म्हणजे याला पुढचाच नाही थांबायची. कंटिन्यू मी बघतो कामच करतोय. याला आता सुद्धा ऑर्डर आली आहे. आपण याचे जे दुसरे ओनर आहेत आपण त्यांच्याशी संवाद करूया. तर धन्यवाद शैलेश. तू मला आज काय सजेस्ट करशील? आज मी काय खाल्लं पाहिजे? विंग्स ट्राय करा. विंग्स ट्राय करू. ठीक आहे, तर तू मला चिकन विंग्स दे. मी पुढे आपला दुसरा एक मित्र आहे, तो आम्ही त्याच्याशी आता गप्पा गोष्टी करणार आहे. सो आता तू तसं काम करतोय पण त्याला आपण नंतर. झालं? ठीक आहे. तर सगळ्यात प्रथम तुझं नाव सांग. काय? पटेल. पटेल. तर तुझं गाव कोणतं? नाशिक. नाशिक. तुम्ही दोघं जण या बार्बेक्यू टॅक्सीचे ओनर आहात आणि तुम्ही हे जो कन्सेप्ट हा नवीन चालू केलाय, कसं सुचलं तुला? कारण आता सध्या महामारी आणि म्हणजे महायुद्ध वगैरे चालू आहे, गॅसचा तुटवडा सगळीकडे होतोय आणि तुम्ही हे जे चारकोलवर कोळशावर बनवताय, युनिक कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट बद्दल काय सांगते मला? कन्सेप्ट बद्दल हे आम्ही दोघांनी स्वतःचा मिळून टाकलेला आहे. अच्छा, नोकरी करून आपल्याला काही पुरत नाही, बरोबर. म्हणून आम्ही दोघांनी डिसिजन घेतलंय. थोडा कष्ट काढून लोन वगैरे घेऊन आम्ही लोकांनी स्वतःचा चालू केलेला आहे. अच्छा, तर दोन मित्रांनी ही सुरुवात केलेली आहे मंडळी. खूप युनिक कन्सेप्ट आहे, चांगला कन्सेप्ट आहे, चांगला विचार आहे आणि टॅक्सी मध्ये केलं. हो बघा ना, टॅक्सीच्या डिक्कीमध्ये केलेलं आहे आणि खूपच चांगलं असं डेकोर केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही दोघा जणांनी खूप हे युनिक कन्सेप्ट आहे आणि तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करून केलेला आहे. खूप 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 धन्यवाद तुमचे आणि असंच पुढे राहत जा. मला सांग, आज तू मला काय ट्राय करायचं? आज मी काय खाल्लं पाहिजे? आज चिकन विंग्स आहे आपल्याकडे, चिकन टिक्का आहे, लॉलीपॉप आहे, आपल्याकडे तंदुरी आहे, चिकन तंदुरी आणि मटन कलेजी आहे. मटन कलेजी. मटन कलेजी. अरे वा, हे युनिक आयटम आहे मटन कलेजीचा. अच्छा. आणि आम्ही आजपासून तंदुरी पण ठेवायला सुरुवात केली आणि पहिल्यापासून जे स्टार्टिंगला आम्ही ठेवतो ते आपला लॉलीपॉप होता, विंग्स होता आणि टिक्का होता. तर तू ही जी तुमचा बिझनेस तुम्ही ओपनिंग केला तो कधी, म्हणजे किती
महिने झाले, किती दिवस झाले? आम्हाला ओपनिंग आत्ताच आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पहिला दिवस होता आमचा, गुढीपाडव्याला आम्ही ओपनिंग केली. म्हणजे गुढीपाडव्यालाच तुम्ही ओपनिंग केली आहे. तर मला सांग, जर तू या आपल्या लोकेशनला यायचं असेल, या बारबी टॅक्सीला व्हिजिट करायचं असेल, तर लोकेशन काय असणार आहे? कुठल्या ठिकाणी आपल्याला कसं यावं लागेल? साईन पनवेल हायवे आहे अच्छा. आणि मेट्रो ट्रेनचं स्टेशन आहे देवनारचा अच्छा. आणि बाजूला टेलिकॉम फॅक्टरी आहे. टेलिकॉम फॅक्टरीच्या बरोबर बाजूला आहे. बरोबर बाजूला. बरोबर, तुम्ही मंडई बाजूलाच आहे ते. तुम्ही थोडस मेट्रो ब्रिज वरून चालत आलात तर तुम्ही लगेच इकडे पोहोचू शकता. काही दिवसांनी आपली मेट्रो सुद्धा चालू होतेच आहे. बरोबर. आपल्याकडे या एक भगिनी आहेत, ज्या देखील ओनर देखील आहेत, सो त्यांना आपण विचारूया. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. सविता हळदणकर. अच्छा, म्हणजे तुम्ही शैलेश दादाच्या मिसेस आहे. होय, तर तुम्ही काय करता, म्हणजे काम काय करता? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, हाऊस वाईफ. तुम्ही शैलेश दादाला मदत करता या व्यवसायात? हो, व्यवसाय. अच्छा, तर तुम्ही हा जो कन्सेप्ट चालू केलेला आहे आपल्या मुंबई, मे बी खूप कमी असं चालू झालेलं आहे, तर ह्या मागचा तुमचा हेतू काय होता? असं काय हेतू नाही, म्हणजे असं आपला नॉर्मली धंदा आहे. अच्छा, म्हणजे मराठी माणसाने बिझनेस कडे वळावं हाच एक हेतू असेल. हा, वळलंच पाहिजे, साहजिक आहे. साहजिक आहे ना. आणि तुम्ही मतलब म्हणजे हाऊस वाईफ आहात, तुम्ही घरात जेवण बनवता, आणि आजकाल ही जी महामारी चालू आहे, जो आपल्याला जगभरात गॅसचा तुटवडा पडतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता आपल्या इंडियामध्ये तर असं सांगितलंय की 75% तर गॅस आहे, म्हणून 25% ची कमी आहे. बरोबर. आता आहे आपल्या, आता मोदी आहे, करतात ते काहीतरी. करतील, तुम्हाला काय वाटतं? करतील? करतील. तर 101% करतील. हा, काय बोलता? 101% करतील ते. काहींना खूप विश्वास आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. तर म्हणजे आता आपण मला राहत नाहीये, मला आता टेस्ट करायचं आहे, कारण कस्टमरचे पण रिव्ह्यू घेतलेत. त्यानंतर ताई स्वतः बोलल्या आहेत, शैलेश बोललाय, तर मला आता राहत नाहीये, मला टेस्ट करायचं आहे. तो मी तुम्हाला रिव्ह्यू देतो आता, टेस्ट करून कसं काय होणार आहे, ते काय काय आहे. तर मंडळी, इकडे शैलेश दादाने आपल्याला जे मेनू मध्ये काही आयटम आहेत, सो ते आपल्याला ट्राय करायला दिलेत. इकडे हा जो आहे तो चिकन लॉलीपॉप आहे, इकडे आहे तो चिकन विंग्स आहे, आणि इकडे ही कलेजी दिलेली आहे. सोबत 2 चटण्या दिल्यात 2 प्रकारच्या, एक लाल चटणी आहे, एक हिरवी चटणी आहे, सोबत कांदा दिलाय. तो मी आता ट्राय करतो कसं आहे ते. लाल चटणी मध्ये डीप केलंय. उत्तम टेस्ट आहे. चिकन जे आहे ते ज्युसी आहे, खूप ग्रिल्ड कुक आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिजलोय. आणि जी चटणी आहे ती अजिबात स्पायसी नाही, ही आय थिंक लसणाची चटणी आहे. ही जी हिरवी चटणी आहे ती पुदिना आणि आपलं कोथिंबीर मिरची याची चटणी आहे. चिकन वेल कुक आहे, यासाठी मी याला देतो गोल्डन स्टार. मित्रांनो, आपण रेटिंग जी देणार आहे ती 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार अशी नाही देणार आहे. आपल्याकडे जर चांगलं असेल तर फक्त चांगलं असेल की हा टेस्ट चांगलं नॉर्मल, तर आपण त्याला स्टार म्हणून रेटिंग देणार आहे. त्यापेक्षा चांगलं असेल तर आपण गोल्डन स्टार म्हणून रेटिंग देणार आहे, आणि त्यापेक्षाही चांगलं असेल तर आपण त्याला डायमंड स्टार म्हणून एंट्री देणार आहे. तर आपण गाईज चिकन लॉलीपॉप, चिकन विंग्स ट्राय केलंय. आता आपण ट्राय करूया कलेजी. नॉर्मली मी कलेजी आहे ना असं म्हणजे खात नाही जास्त, मला नाही आवडत, कधीतरी खातो नॉर्मली एकदम. सो हे आपण चटणीमध्ये डीप करून ट्राय करूया. क्या बात. तर मंडळी, मी जी कलेजी खात नव्हतो ती आजपासून खाणार आहे. खूपच चांगली अशी, म्हणजे आपण माहितीये गावी आपल्याकडे जर चिकन बनवत असेल चुलीवर, आणि त्यानंतर आपण ती कलेजी काढतो त्यातली आणि चुलीवर भाजत ठेवतो, तो वाला टेस्ट येतो, ती वाली टेस्ट येते. शिजलेलं आहे, उत्तमता लागतंय. परत मॅरिनेशन पण उत्तमच आहे. तर मी याला रिव्ह्यू देत आहे गोल्डन स्टार.
हा अरे बोल ना. काय देतोस तुम्हाला आता? चिकन टिक्का आहे. अच्छा, चिकन टिक्का. तर मंडळी चिकन टिक्का आपल्यासाठी इकडे सर्व होतोय. बस 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 पुरे. आपण याची टेस्टिंग करूया. खूपच गरम आहे, तुम्ही तर आता बघितलंच गरम गरम दिलंय. तर याची मी टेस्टिंग जरा थांबवतो आणि आपण हे जे चिकन विंग्स खाल्लं तर मी ह्याचा रिव्ह्यू देतो. ज्युसी आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं मॅरिनेशन उत्तम आहे आणि याला मी देत आहे गोल्डन स्टार. सो उत्तम लागतंय. कांदा खातो बरोबर. चिकन आहे आणि चिकन सोबत कांदा खात नाही भाई, कायच मजा आहे. जो त्यानंतर आता हे जे चिकन टिक्का आहे तर या चिकन टिक्काचा मी रिव्ह्यू देतोय. खूपच गरम आहे. सो इकडे जो हा काटेरी चमचा दिलाय, फोक ज्याला म्हणतात, त्याचा आपण वापर करूया आणि मी चटणीमध्ये डीप करतो आणि एक बाईट घेतो. गरम आहे जरा, जीभ तोंड जाळण्याचा थोडासा मला सावध व्हावं लागेल. क्या बात. मी फॅन झालो. मी ना ह्या बार्बेक्यू टॅक्सीचा आता फॅन झालो. काय माहिती यार भाई. मी तुम्हाला सांगू, मी आतापर्यंत आहे ना जे चारकोलवर तंदुरी बनतात आणि ते सगळं ट्राय केलं होतं. आणि ते जे बनतात ना, मला खरं सांगतो त्याच्यामध्ये ॲडेबल कलर असतात 100%. कारण ते आपल्याला दिसतं की ते लाल लाल रंग दिसतो. आपल्याला इकडे कुठलाही ॲडेबल कलर दिसत नाहीये. आता तुम्ही हा बघा, इकडे दाखव. हा चिकन टिक्का आहे आणि ह्याला कुठल्याच प्रकारचा ॲडेबल कलर नाहीये. लाल कलर आहे ना इकडे नाही दिसत आहे. मॅरिनेशन उत्तम आहे, ज्युसी लागतोय. आणि आपण आता लाल चटणी बरोबर ट्राय केला, आता आपण हिरव्या चटणी बरोबर ट्राय करूया. सोबत कांदा पण. चिकन आणि कांद्याचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो, एकदम वेगळं आहे, एकदम डिफरंट आहे, उत्तम लागतंय. तर हा चिकन टिक्का जो आहे त्याला मी रेटिंग देत आहे डबल गोल्डन स्टार. कारण त्याचं मित्रांनो लागतंय ते, खरं सांगतो तुम्हाला वाटत असेल अरे काहीतरी असं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण हा जो रिव्ह्यू करतोय त्याचा आपण एकही रुपया घेतला नाही आणि यानंतर ही जे रिव्ह्यू करणार आहोत त्याचे सुद्धा आपण पैसे घेणार नाही आहोत. जे स्ट्रीटवर रिव्ह्यू करणार आहोत आपण, जे स्ट्रीटवर कार्ट आहेत त्याचे आपण अजिबात पैसे घेणार नाही. जे मोठे मोठे हॉटेल्स असतील किंवा आपल्याला समोरून कोण बोलवत असेल त्याचे आपण मे बी पैसे घेऊ, ब्रँडिंगचे वगैरे. बाकी याचे आपण स्ट्रीट साईडच्या कार्डचे अजिबात पैसे घेत नाही. कारण सांगतो मित्रांनो, कारण आता आपण बघतो मुंबईमध्ये ना खूपशी मराठी माणसं आहेत ना, ही पुढाकार घेत आहेत बिझनेस करण्यासाठी. आणि मला पण मनापासून वाटतं की मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे, बिझनेसमध्ये आलं पाहिजे. सो मी सुरुवात देखील त्याचसाठी केली होती की माझी पण एक इच्छा होती, माझं एक स्वप्न होतं की कवई कट्टा हा एक ब्रँड झाला पाहिजे. सो त्या दिशेने मी वाटचाल करतोय आणि तुमच्या सगळ्यांची साथ तर आहेच मला. आणि खूप उत्तम आहे मित्रांनो, तुम्ही खरंच इकडे या, ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटलं ते. तर मंडळी माझा रिव्ह्यू देऊन झालेला आहे आणि इकडे मला स्मोकेड बार्बेक्यू टॅक्सीचा मेनू कार्ड दिलेला आहे. आपण इकडे बघू शकतो की आपल्या मेनूमध्ये हॉट स्पायसी, पेरी पेरी आणि वीकेंड स्पेशल चिकन आहे. आणि तुम्ही प्राइस बघू शकता, इथे लेग पीस आहे तो 80 रुपयाला आहे एक. त्यानंतर पेरी पेरी पण 80 रुपयाला आहे. चिकन विंग्स आहेत 4 पीस. चिकन टिक्का आहे, लॉलीपॉप आहे. आणि त्यानंतर वीकेंड स्पेशलमध्ये इथे ग्रीन पेरी पेरी टिक्का आहे आणि अरेबियन टिक्का आहे जो की रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि पुढे फिश बार्बिक्यूमध्ये बोनलेस बार्बिक्यू आहे, नंतर बार्बिक्यू स्लाइस आहे, नंतर प्रॉन्स आहेत. पुढे यांच्याकडे व्हेज बार्बिक्यू पण आहे. सो व्हेजमध्ये पनीर, मशरूम आणि पायनॅपल टिक्का असे वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला इकडे दिसू शकतात. आणि ह्याचे जे रेट आहेत मित्रांनो, आता आपण सध्या बघतोय की जगात काय चालू आहे.
सो त्या मानाने की अजून रेट वाढू शकतात. सध्या चिकनचे रेट वाढलेले आहेत, गॅसचे रेट वाढलेले आहेत. हा, इकडे गॅस वापरला जात नाही, इकडे चारकोलवर बनवलं जातं, तरी सुद्धा कोळशाचे रेट सुद्धा वाढू शकतात. त्या हिशोबाने हे थोडंसं रेट मागे पुढे होऊ शकतं. तर मंडळी, स्मोकेड बार्बेक्यू टॅक्सीला ज्या कस्टमरनी व्हिजिट दिली आहे, आपण एकदा त्यांचा रिव्ह्यू घेऊया. इकडे आपल्याला काही कस्टमर दिसत आहेत. सर, आपका नाम बताइए. यूनुस रजा। सॉरी, यूनुस रजा। अच्छा. तो आपने आज क्या ऑर्डर किया बार्बेक्यू टैक्सी? विंग्स मैंने ऑर्डर किया था। चिकन विंग्स। चिकन विंग्स तो कैसा लगा आपको? अच्छा लगा, बहुत टेस्टी, अच्छा। कुछ यूनिक लग रहा है क्या? हाँ, एक अलग डिफरेंट लग रहा है और टेस्ट भी बहुत अच्छा लगा। मैंने इससे पहले कभी ये टेस्ट में नहीं खाया। तो ऐसा टेस्ट आपको अभी मिला नहीं? हाँ। आप तो बघा, म्हणजे हे मॉमेडियन आहेत आणि चिकनचा पदार्थ तुम्ही जास्त खाता, बरोबर? जास्त। चिकन मटन आप लोग में बहुत खाते हैं, खाते हैं। तो ये बहुत यूनिक कंसेप्ट है। आपको जो डीप दिया गया है, हमारे में बोलते हैं चटनी, हाँ, तो उसका वो कैसे लग रहा है? अच्छा है चटनी टेस्ट। अच्छा है ना? एक्चुअली इनका जो मसाले का जो टेस्ट है ना, वो बहुत अलग लग रहा है। अलग है, मतलब Different। मैरिनेशन अलग है। हाँ। थँक यू सो मच, आपने ये रिव्ह्यू दिया इसके लिए. ओके, चलो. तर मंडळी, आपण अजून कस्टमर आहेत, त्यांचा रिव्ह्यू घेऊया. तो या इकडे. तर नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा एकदा. रामदास शिंदे. सॉरी, रामदास शिंदे. रामदास शिंदे. तर दादा, तुम्ही आज या बार्बेक्यू टॅक्सीला व्हिजिट केली आहे आणि तुम्ही आज काय ऑर्डर केलं? चिकन टिक्का. चिकन टिक्का चिकन टिक्का. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं, छान आहे. तुम्ही आधी कधी ट्राय केला होता इकडे, नाही, म्हणजे फर्स्ट टाइम करताय? time. आणि फर्स्ट टाइमला तुम्हाला आवडलं? आवडलं. तर युनिक असं काय आहे याच्यामध्ये की आपण इकडे खातो, याच्या अगोदर दुसरीकडे कुठे खाल्लं होतं, असं काय वाटतं का युनिक? चांगलं वाटतं, चांगलं आहे. टेस्ट चांगली. टेस्ट चांगली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे इकडच्या जे कस्टमर्स येत आहेत, तो त्यांचा चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही देखील इकडे येऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तर मंडळी, आपण इकडे एक ताई आहे, तिला आपण रिव्ह्यू विचारूया कसं वाटलं. नमस्कार ताई. नमस्कार. नाव काय तुझं? माझं नाव स्तुती आहे. श्रुती? स्तुती. स्तुती? हा. स्तुती, खूप सुंदर असं नाव आहे. तू हे जो बीबीक्यू टॅक्सी इकडे चालू झालंय, तू खाल्लंस का? तुला कशी वाटली टेस्ट? मला खूप चांगलं वाटलंय. अच्छा. हो, तर खूप अमेझिंग टेस्ट आहे याची. तर तू Street food. स्ट्रीट फूड, तू काय म्हणजे इथे काय ऑर्डर केलं होतं? मी विंग्स ऑर्डर केले होते. विंग्स ऑर्डर केले, कसे वाटले तुला? मला खूप चांगले वाटले आणि मी आता एक घरी घेऊन पण चालली. म्हणजे घरी तू आता अजून घेऊन चालले? पार्सल घेऊन चालली. पार्सल घेऊन चालले? तंदूर, विंग्स, लॉलीपॉप. अच्छा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघू शकतो की इकडे खूप जणांना हे आवडतंय. युनिक कन्सेप्ट आहे, खूप चांगला कन्सेप्ट आहे. सो मंडळी, अशा प्रकारे आपण आजचा हा रिव्ह्यू केलेला आहे. आपण रेटिंग दिली आहे, ती तुम्ही मागे बघितल्याच असाल. आणि खूप युनिक असा कन्सेप्ट आहे. आणि आपण मंडळी ही एक नवीन सिरीज चालू केली आहे, जिचं नाव आहे #हिस्तीवे. सो आपण इकडे जो आहे आपल्या खवय कट्टाचा हा स्टिकर जो आहे तो आपण इकडे लावतोय. आणि तुम्हाला एकच करायचं आहे मित्रांनो, हा जो स्टिकर इकडे लावलेला आहे, हा जो स्टिकर लावलाय त्याचा तुम्हाला इकडे सेल्फी काढायचा आहे. आणि सेल्फी काढून तुम्ही आम्हाला इन्स्टावर टॅग करू शकता. मी तुम्हाला रिटॅग करेन. माझी आयडी आहे ओंकार सावंत. खवय कट्टाला सुद्धा तुम्ही टॅग करू शकता, मी तुम्हाला रिटॅग करेन. तर मंडळी, मी टेस्ट केलेलं आहे, खूपच उत्तम आहे आणि त्याचा मी रिव्ह्यू पण दिलेला आहे. आणि मला हे एवढं आवडलंय ना, त्यासाठी मी शैलेश जो आहे त्याला मी माझ्याकडून हे जे गिफ्ट आहे ते देतोय. शैलेश, ऍक्च्युली मी हे खूप ट्राय केलं, बघितलं, मला खूपच आवडलंय. आणि त्यासाठी मी तुला माझ्याकडून, म्हणजे आमच्या खवय कट्टाच्या ग्रुप कडून एक छोटीशी भेट देतोय. कारण की तू जे हे काम करतोय, बघ, हा एक ऍप्रन आहे, तू असा घातलास की पाठवून बांधलास की तुला आपलं खवय कट्टाचं आपलं लोगो पण दिसेल. आणि वरून तुला तू जे काय बनवतोय तुझ्या अंगावर पण उडणार आहे. त्यासाठी मंडळी मी याला एक माझ्याकडून गिफ्ट दिली आहे. खूपच चांगलं असं करतोयस आणि असाच पुढे जात जा. तुला खूप खूप शुभेच्छा, तुम्हा दोघांना पण आपल्या खवय कट्टाकडून. तर भेटू लवकरच. अजून तुम्ही वेगवेगळ्या डिशेस घेऊन या, आपण ते आपल्या खवय कट्टावर त्याचा रिव्ह्यू करू. ओके, चलो बाय. सो अशा प्रकारे मंडळी आपण ही व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि हो सर्वात महत्वाचं खात राहा. धन्यवाद.